हां, इथे आदिवासी सर्वांना आज ऑफिसमधून आली वगैरे थोडं फ्रेश वगैरे झाले, आराम केला आणि नक्षे पप्पा गेले होते आज बाजारात. कारण आमच्या इथे शनिवारचा बाजार असतो. मग ते बाजारातून भाजीपाला वगैरे घेऊन आले होते आणि नक्ष आणि इशिका इथं तयार झालेले होते. त्यांची तयारी करून देत ते दोघं भांडत पण होते. कारण त्यांच्या एका फ्रेंडचा बड्डे होता कॉलनीतल्या. तिथे जायचं होतं त्यांना. मग रेडी होऊन इथं बसलेले होते. थोड्या वेळात जाणार होते आणि नक्षे पप्पा भाजीपाला घेऊन आले की मला हेल्प करण्यासाठी ते भाजीपाला निवडतात. तसं ते आता हिरवे वाटाणे सोलून देत आहेत. मला आता खिचडीत थोडे टाकते आणि बाकीचे सकाळी भाजी बनवण्यासाठी. चला तर मग आता खिचडी बनवून घेते म्हटलं आणि भाजीपाला वगैरे काढून ठेवते. इथं बीट पण आणले होते त्यांनी. मला ब्लड चेक केलं तर ब्लड 7 पॉईंट आहेत. मग ब्लड वाढवायचं टाकते मला 1 महिन्यासाठी. 1-2 पॉईंट तरी वाढायला पाहिजे असं म्हणून. तर मग बीट आणले होते त्यांनी आणि मला हे बीट बघूनच कंटाळा येतो. पण खावं लागतील आता काय करते हेल्थसाठी. तर मग आता इथे मी सकाळी ज्यूस बनवून खायला म्हटलं आता नाही खात आणि सगळा भाजीपाला वगैरे भरून घेत होते मी इथं. आणि आमच्या पप्पांना कोथिंबीर दिसली आणि फ्रेश आणि स्वस्त मिळाली तर नक्कीच घेतात ते. कारण त्यांना कोथिंबीर वडी खूपच आवडते माझ्या हातची. मी त्यांना मुद्दाम म्हटलं का हो एवढ्या कोथिंबीरचं काय करू, मी का बरं आणली, तुम्ही खराब होऊन जाते ती. तर म्हणे सकाळी कोथिंबीर वडी बनवून टाक. बस हेच त्यांना आवडतं, कोथिंबीर वडी. म्हणूनच आणतात ते. आणि शेवग्याच्या शेंगा पण घेऊन आले होते. कोणाकोणाला शेवग्याच्या शेंगा आवडतात कमेंट करून सांगा. मला तर आवडतातच. आणि इथं जिरं हळद वगैरे पण घेऊन आले होते. कारण ना बाजारात तिखट मिरची वगैरे मिळते मस्त छान. ते पण मी भरून घेतला आणि खिचडी आणि बनवायचा विचार होता. तर मग अगोदर या हिरव्या मिरच्या तळून घेतल्या तेलामध्ये छान मीठ टाकून आणि निंबू टाकून. कोणाकोणाला आवडतात हिरव्या मिरच्या तळलेल्या जेवणासोबत खायला. आणि इथं कुकरच्या शिट्ट्या होत्या तोपर्यंत बाहेर थांबली होती. तरी ते निशिकाची मस्ती सुरू होती. मी छान दिसते माझा व्हिडिओ काढायचा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओ.